नमस्कार, मी ऋषी देसाई. आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजच्या दुर्गोत्सव या विशेष कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधत असतो. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती त्या क्षेत्रातील अडचणींवर मात करत काम करतात. त्यातही काम करणारी व्यक्ती जर महिला असेल तर त्यांच्या अडचणी पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. अशावेळी या खडतर प्रवासातून मार्ग काढत त्यांनी कसं यश गाठलं, कसं कधी लक्ष्मीच्या रूपात आपलं घर सावरलं, तर कधी अन्नदात्रीच्या रूपात प्रत्येकाला पोटभर अन्न दिलं, तर इतरांसाठी रोजगारही निर्माण केला, कधी सरस्वती बनून ज्ञानाची उपासना करत ते इतरांपर्यंत पोहोचवलं. अशा या नवदुर्गांसोबत त्यांच्या कामासह त्यांच्या आयुष्याला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया लोकशाहीच्या दुर्गोत्सव या विशेष कार्यक्रमातून. आणि आजच्या दुर्गोत्सव या विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत आयुर्जेनिक्सच्या आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO डॉक्टर सुषमा पाटील यांना. मॅडम, स्वागत आपलं लोकशाही न्यूजच्या विशेष कार्यक्रमात. हा संवाद साधण्यापूर्वी जाणून घेऊया डॉक्टर सुषमा पाटील यांच्याबद्दल. डॉक्टर सुषमा पाटील या आयुर्जेनिक्स आयुर्वेदा प्रायव्हेटच्या CEO आहेत. तसंच आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक पुणे यांच्या त्या CEO आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आयुर्वेदिक डायटेटिक्समध्ये मास्टर केलं आहे. थायरो रसायन फॉर थायरॉइड डिसऑर्डर, मेहता फॉर डायबिटिक, मस्टिस्क कॅप्सूल्स फॉर हेअर प्रॉब्लेम, सुषमना ऑइल फॉर स्पेसिफिकली स्पाइन डिसऑर्डर्स, प्रभा कॅप्सूल्स अँड फेस पॅक फॉर हार्ट टू ट्रीट ॲक्ने, संधी स्नेहा ऑइल फॉर वातव्याधी ही सुषमा पाटील यांची काही महत्त्वाची संशोधनं मानली जातात. अर्थात यात त्यांच्या अभ्यासाबद्दल 2012चा पुणे येथील नॅशनल सेमिनार ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर, 2013चा कोल्हापूर येथील नॅशनल सेमिनार ऑफ पंचकर्म, रॅम 2017चा द रॅम बिगेस्ट आयुर्वेद यूथ फेस्टिवल या सेमिनारसह 16 ऑक्टोबर 2017 रोजी जयपूर येथे मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल रिसिव्हिंग न्यासा थेरपी सायमल्टेनियसली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर महाआयुष कमल अवॉर्ड 2017-18 आणि टाइम्स पुणे विजनरी अवॉर्ड 2018 या सगळ्या काळात त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आपण संवाद साधूया सुषमा पाटील यांच्यासोबत. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आयुर्वेद किंवा वैद्यकीय क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा एक जाणवतं की ही क्षेत्र फार अभ्यासाची आहेत, निष्णात बनण्याची आहेत आणि काहीतरी समाजाचं देणं देण्याची आहेत. या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? आपण कार्यक्रम दुर्गोत्सव करतोय, तर मला वाटतं आपण या विषयाला सुरू करण्या अगोदर माझ्या आयुष्यातल्या ज्या 3 दुर्गा आहेत त्यांना मला नमस्कार करायचा आहे. ज्याच्यामध्ये पहिली येते ती माझी आई, दुसरी येते ती पण माझी आई पण माझी सासूबाई, ती सुद्धा मला आई समानच आहे, आणि तिसरी येते ती माझी मोठी बहीण. ह्या तिघींच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मी आज काही ते करू शकते. आता या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला, तर अर्थातच डॉक्टर बनवणं, मुलीला डॉक्टर करायचं आहे हे माझ्या आईचं स्वप्न होतं. अर्थातच ते माझंही स्वप्न बनलं. पण ज्यावेळेला मी आयुर्वेदाच्या किंवा BMSच्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं, त्यावेळेला ॲक्च्युली मला जाणवलं की आयुर्वेद काय मोठा आहे आणि आयुर्वेदांनी आपण कितीतरी गोष्टी किंवा जे असे आजार आहेत जे ॲलोपॅथीने कधीच ट्रीट होत नाही किंवा आधुनिक औषधांनी त्याच्यावरती कधीही मात करता येत नाही. आयुष्यभर तुम्हाला त्याच रोगासह, त्याच आजारासह, त्याच तक्रारींसह जीवन व्यतीत करावं लागतं, दुःखी कष्टी होऊन. त्यावेळेला ठरवलं की नाही, आपण हे आयुर्वेदामध्ये विशेष काम करायचं आणि अशा गोष्टी शोधून काढायच्या किंवा अशा गोष्टी समाजासाठी द्यायच्या आहेत की ज्याच्यामुळं जे आधुनिक शास्त्राला जमत नाही आहे त्याच्यावरती आयुर्वेदाने उपचार आपल्याला सहज शक्य होतील. हा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं आणि त्याचंच फलश्रुत म्हणून आपण असं म्हणूयात की द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकची स्थापना झाली. आणि थायरॉइड म्हणजे खरं तर ही तशी दुर्दैवाची पण गोष्ट आहे, पण ही फॅक्ट आहे की थायरॉइड हा जवळपास 80% महिलांच्यामध्ये होतो. म्हणजे स्त्रीशी निगडीत असणारा आजार, आणि त्याच्यावरती मी काम केलं, त्याच्यावरती स्पेशलाइज्ड मेडिसिन्स तयार केले. आणि त्यातून ज्यावेळेला आम्ही बघतो ना, ज्यावेळेला ते पेशंट येतात आणि अगोदर असे अगदी रडवेले झालेले असतात, म्हणजे अगदी सुसायडल टेंडन्सींपर्यंतसुद्धा जाण्याची वेळ काही जणींच्यावरती आलेली आहे. अशा केसेसमध्ये ज्यावेळेला आपल्या ट्रीटमेंटनी किंवा आपल्या औषधांनी त्या पेशंटना बरं वाटतं आणि ते आनंदित होऊन क्लिनिकमधून बाहेर पडतात, त्यावेळेला ते जे समाधान असतं ना, ते खरंच म्हणजे शब्दात नाही मांडू शकत.
नक्कीच. आता हा जो शेवटचा अनुभव सांगितला त्याच्याचवरून एक मला प्रश्न विचारावासा वाटतो, की पहिल्या वेळेला आई असतील सासूबाई हे तुमच्या मागे ठामपणे उभे राहिल्यात. तिथनं तुमच्या खऱ्या अर्थानं या क्षेत्राची सुरुवात झाली. पण आजही प्रत्येक केस हे नवं एक आव्हान असतं. आणि हे आव्हान मला आव्हान म्हणून पाहता येणं शक्य नाही आहे, तर त्यांना धीर द्यायचा असतो. आयुष्यातल्या प्रत्येक केसबरोबर आणि या संपूर्ण सगळ्या प्रवासात पुढे जाताना कोण कोण मागे ठाम राहतं? कारण तुम्ही आज फक्त डॉक्टर सुषमा पाटील नाही आहेत, अनेकांसाठी आधार बनले आहेत, अनेकांसाठी प्रेरक बनले आहेत. मग ही प्रेरणा येते कुठून? अर्थातच ती सुद्धा माझ्या कुटुंबाकडून येते. आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री उभी असते, तसं यशस्वी स्त्रीमागं पुरुष नक्की असतो. आणि अर्थातच डॉक्टर विक्रांत पाटील हे माझ्या पाठीशी कायमच ठाम उभे राहिलेले. त्यामुळं माझं कुटुंब, डॉक्टर विक्रांत पाटील, माझी मुलं आणि सर्व माझे हितचिंतक हे माझे प्रेरणास्थान राहिलेले आहे. त्याच्या बरोबरीनं ज्यावेळेला आपण समाजात बघतो ना, तर खरंच काही माझ्याकडं पैसा नाही आहे, पण मला काहीतरी करायचं आहे, समाजासाठी देणं मी लागतं आणि मला ते करायचं आहे, अशी ज्यावेळेला माणसं बघतो ना, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेला पण बघतो, त्यावेळेला खरंच असं आतून येतं की नाही, आपल्याला सुद्धा हे करायचं आहे. आणि द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचं नवीन इमारतीचं काम पूर्ण झालं आहे आणि तिथं आता आपले हॉस्पिटल्स रन होतं आहे, पेशंट ॲडमिशनची सोय आहे. आणि मला आनंद होतो की ह्याच भावनेतून मी आणि डॉक्टर विक्रांत सरांनी आम्ही असं ठरवलं आहे की जे BPL बिलो पॉवर्टीचे जे लोक आहेत, हां, त्यांच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक OPD आठवड्यातून 1 दिवस हे त्यांच्यासाठी ठेवणार आहे. कारण आयुर्वेदिक औषधं खरंच रॉ मटेरियलच इतकं महाग आहे की ते महागच जातात औषध आणि प्रिपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्हाला परवडेल ह्या दरामध्ये मिळणं हे अशक्यप्राय आहे. पण तरीसुद्धा अशा लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, ते आम्ही ह्या माध्यमातून करणार आहोत. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला जाणवलं की तुम्ही म्हटलं की आपण समाजाचं देणं लागतो. हे वाक्य सर्रासपणे वापरलं जातं, पण वास्तवात 1 दिवस पूर्ण आयुर्वेदिक OPD उभी करण्याचा निर्णय घेणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाचं देणं आणि समाजासोबत पुन्हा कनेक्ट होण्याचं नातं असतं. डॉक्टर विक्रांत पाटील आज एक मोठं नाव आहे, डॉक्टर सुषमा पाटील त्यांच्याच तोडीचं एक मोठं नाव होतं. पण या 2 नावांबरोबर आयुर्जेनिक्स असेल, आयुर्वेदात थायरॉइड क्लिनिक असेल, ही नावं मोठी होत आहेत. असा जेव्हा एखादा क्षण येतो की एखाद्या पेशंटच्या निमित्तानं किंवा संपूर्ण क्षेत्राच्या निमित्तानं डॉक्टर सुषमा पाटील यांच्या आत असलेली एक सुषमा पाटील असते की जी माणूस असते, की जी समाजाबरोबर स्वतःही जगत असते. डॉक्टर आणि स्वतः सुषमा पाटील यांच्यातला सुसंवाद कसा असतो? खरं तर तसं बघायला गेलं ना, ज्यावेळेला डॉक्टर म्हणून आपण ज्यावेळेला विचार करतो ना, तर डॉक्टरचं व्यावसायिक लाईफ आणि पर्सनल लाईफ तसं डिफरन्शिएट करता येत नाही, कधीच नाही करता येत. म्हणजे आता कोविडच्या काळामध्ये अगदी रात्री 1:30-2 वाजता पेशंटचे कॉल अटेंड करून त्यांना औषधं देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या. त्यामुळं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ असं ज्यावेळेला आपण 2 गोष्टी बघतो ना, तर ते डॉक्टरच्या बाबतीत खरंच शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा जसं की मी अगोदर पण बोलले की आम्ही दोघं एकाच क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यामुळे तिथले अडचणी काय आहेत, तिथले ताणतणाव काय आहेत, हे आम्हाला एकमेकांचे माहिती आहेत. आणि आम्ही पती पत्नीपेक्षा सुद्धा दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत आणि त्यामुळं ती गोष्ट थोडीशी सोपी होऊन जाते. कुटुंबाचा सपोर्ट अर्थातच खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि काही गोष्टी येतात अशा ज्यावेळेला म्हणजे समोरचं पेशंट हे आपलंच कुणीतरी आहे असं वाटतं आणि आपण ज्यावेळेला आतून डिस्टर्ब होतो. म्हणजे अर्थातच सगळेच पेशंट जे आहेत ते आपलेच आहेत किंवा आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे, अशाच पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं जातं. पण काही वेळेला काय म्हणतो डिस्टर्ब करणाऱ्या अशा कंडिशन्स येतात की अरे नाही, हे असं नव्हतं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, अशा गोष्टी होतात. त्यावेळेला मात्र खरंच डिस्टर्ब व्हायला होतं. एक महत्त्वाचा प्रश्न की डॉक्टर आणि माणूस यांच्यात तफावत करता येत नाही, हे वाक्य मला आवडलं. त्याच निमित्तानं त्या अनुषंगाने हा प्रश्न, मागची 2 वर्षाचा जर काळ पाहिला तर तो एकच रोग आणि एकाच रोगानं व्याधीनं पछाडलेलं माणूस पण असा दिसत होता. या सगळ्या काळातही
ज्या बाकीच्या माणसाच्या व्याधी होत्या त्याही दिसत होत्या, पण कोविड नावाची भीती होती. प्रत्येक डॉक्टर झटत होता, प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला जीव वाचवण्याच्या भीतीनं जगवत होता, स्वतः जगत होता. मागच्या 2 वर्षातल्या डॉक्टर सुषमा पाटील यांना काय शिकायला मिळालं आणि असा एक अनुभव की जो तुम्हाला डॉक्टर म्हणून प्रगल्भ करणारा ठरला? तसा तर असे बरेचसे अनुभव आहेत. म्हणजे कोविडच्या काळामध्ये मला आठवतं OPDमध्ये बसले तर साधारण 7-7:30ची वेळ होती आणि त्या दरम्यान म्हणजे ही सेकंड वेव्हमधली गोष्ट आहे. त्या दरम्यान खूप सारे पेशंट ज्यांचे ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्यामुळं सगळ्यांची रश होते की आम्हाला औषध हवं आणि त्यावेळेला खरोखर औषधांचा तुटवडा होता. ट्रान्सपोर्ट सेवा बंद होती. 2 वेळेला सर स्वतः गाडी घेऊन इंदोरला जाऊन कंपनीतून औषधं घेऊन आलेत. अशा वेळेला मी OPDत बसले होते आणि मुंबईहून लातूरला मुंबईमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालं नाही. लातूरला त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या ओळखीने त्यांना एक बेड रिकामा करून ठेवला होता आणि ते मुंबईहून लातूरला जाणार होते. मीनवाईल पुण्याजवळ येता म्हणजे त्यांचे दीर होते पुण्यात, त्यामुळं येता त्यांना जरा जास्त त्रास व्हायला लागला. ऑक्सिजन श्वास घेता येईना आणि दोघं नवरा बायको पती पत्नी होते. ते ज्यावेळेला क्लिनिकमध्ये आले म्हणजे त्यांचं दीर ज्यावेळेला त्या दोघांना घेऊन क्लिनिकमध्ये आला त्यावेळेला अक्षरशः त्या बाई डोळेसुद्धा उघडत नव्हत्या. म्हणजे त्यांना तेवढंही त्राण नव्हतं. ऑक्सिजन लेवल चेक केला तो 55 होता, 55. आणि तिच्या मिस्टरांचा पण ऑक्सिजन कमी होता, बट ही इज स्टेबल. तो त्यावेळेला 80च्या दरम्यान होता. आणि यांनी म्हणजे अगोदर थंडी ताप आहे, व्हायरल आहे असं म्हणत 8-10 दिवस वाया घालवले. आणि त्यानंतर म्हणजे खरं तर सेकंड वेव्हमध्ये हीच कंडिशन झाली की सुरुवातीला ताप येणं, सर्दी खोकला असणं ही लक्षणं दिसली आणि साधारण 5व्या-6व्या दिवसानंतर लगेचच निमोनिया डेव्हलप होतो आणि निमोनिया झाला की मग ऑक्सिजनची कमी जाणवायला लागते. आणि त्या बाईंच्यामध्ये तीच कंडिशन झाली. त्याच क्षणी तात्काळ माझ्याकडं थायरॉइड क्लिनिकचं जे प्राणचिंतामणी रस नावाचे ज्या कॅप्सूल आहेत ज्या ऑक्सिजन लेवल खूप चांगल्या पद्धतीनं वाढवतात, त्या 2 कॅप्सूल ओपन केल्या आणि सबलिंग्वली म्हणजे जिभेखाली त्यांना ठेवायला दिल्या. ते तोंडसुद्धा त्यांना उघडता येत नव्हतं, तेवढी पण शुद्ध नव्हती, एवढं त्या एक्झॉस्ट झालेल्या होत्या. आणि एक साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर त्यांनी डोळे उघडले आणि म्हणजे त्या बोलायला लागल्या स्वतःहून. हे ज्यावेळेला बघितलं ना त्यावेळेला आता सुद्धा माझ्या अंगावरती काटा आलाय, कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप भारी होती की जर अजून तिला थोडा वेळ झाला असता ती लातूरपर्यंत तर पोहोचलीच नसती. नक्कीच. आणि काय म्हणतो एक जीव आपल्याला आपल्या समोर वाचवतो. या उदाहरणावरून एक जाणवतं की डॉक्टर आणि माणूस याच्यातला फरक करता येत नाही. डॉक्टरातला माणूसही जिवंत राहिला पाहिजे, माणसातला डॉक्टरही जिवंत राहिला पाहिजे आणि हे मिळून या समाजातला जो आरोग्य धर्म, वैद्यकीय धर्म आहे तो शाश्वत ठेवतात. डॉक्टर मला सांगा, 2 मोठी हॉस्पिटलची रचना आहे आपल्याकडे, 2 मोठ्या संस्था लोकांसाठी काम करतायत. डॉक्टर असणं एका वैद्यक क्षेत्रातलं प्रमाण म्हणून रुग्णांवर काम करत असतो, पण ज्यावेळी हॉस्पिटल येतात, रिसर्च सेंटर येतात, संस्था येतात, तेव्हा तुम्ही इतरांसाठी रोजगार देणाऱ्याही बनतात. हा जो प्रवास आहे तो तुम्ही कसा सांभाळता? कारण तुम्ही इतरांसाठी स्वयंरोजगारही देताय, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. अर्थातच. म्हणजे ज्यावेळेला आपण कंपनी आर्जेनिक आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ज्यावेळेला बघतो त्यावेळेला तिथं जे काम करणाऱ्या महिला आहेत आणि 100% महिला वर्ग आहे. आमच्या क्लिनिकमध्ये द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये सुद्धा 90% महिला काम करतात. आणि म्हणजे मला इथं कुठं स्त्री पुरुष तुलना करायची असं म्हणून मी नाही म्हणत आहे, पण मी खरोखर हे अभिमानाने सांगू इच्छिते की जिथं महिला वर्ग काम करतो ना तिथला काय म्हणतो दर्जा जो आहे कामाचा तो निश्चितच चांगला असतो, कारण त्यांना ती सवय असते घर आणि बाहेर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची सवय असते. त्या वेळामध्ये ह्या ठराविक वेळ आहे त्याच्यामध्ये माझं हे काम कंप्लीट झालं पाहिजे. टार्गेटेड वर्क जे आहे ना ते या महिला वर्गामध्ये निश्चितपणे होतं. आणि बाकी ठिकाणी जर आपण बघितलं तर म्हणजे कंपनी आणि क्लिनिक याविषयी बघितलं, क्लिनिकमध्ये आमचा जो डॉक्टर स्टाफ आहे त्यामध्ये सुद्धा डॉक्टर सोनाली आहेत, डॉक्टर भावना आहेत, डॉक्टर गौरी आहेत आणि एक आहेत डॉक्टर हर्षवर्धन. सो इथं ही गोष्ट नक्कीच प्रकर्षाने मला दाखवून द्यायची आहे की नाही, महिला कुठेही कमी नाही आहेत. आणि आणखी एक गोष्ट की ज्या वेळेला म्हणजे आपण असं म्हणतो की महिलांना स्वातंत्र्य द्यायला हवं, पण माझं असं मत आहे स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण
अगदी. स्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहे, प्रत्येक महिलेचा अधिकार आहे आणि तो तिला मिळालाच पाहिजे. मग तिच्या बाहेर करिअरच्या संदर्भाने तिचं जे काही काम असेल किंवा जे काही तिचे ध्येय असतील ते साध्य करण्यासाठी तिने निश्चितपणे बाहेर पडलं पाहिजे. बरं, ज्यावेळेला अशी महिला बाहेर पडते त्यावेळेला ती कुठेही घराकडे दुर्लक्ष करते असंही होत नाही, म्हणजे घर आणि दोन्ही गोष्टी सांभाळून करत असते. त्यामुळे प्रत्येक महिलेला हे स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे. नक्कीच. या सगळ्यातनं जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळी आपण आयुर्जेनिक्स किंवा द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचं नाव घेतो त्यावेळी एक गोष्ट जाणवतं की हे आता 2 मोठे ब्रँड झालेले आहेत. या 2 ब्रँडसोबत डॉक्टर विक्रांत पाटील आहेत, डॉक्टर सुषमा पाटील हे स्वतःचे 2 मोठे ब्रँड झालेत. मग अशा वेळेला ऑर्गनायझेशन म्हणून काम करताना डॉक्टर म्हणून तुम्ही काम करू शकता कारण ते देणं असतं, पण संस्था आणि या संस्थांवर आधारभूत असणारे काही जेव्हा कामगार वर्ग असतो, डॉक्टर वर्ग असतो, तुमचा स्टाफ असतो, त्यांच्यासाठी ॲज अ CEO म्हणून काम करण्याची जबाबदारी कशी पेलता? अर्थातच वेळोवेळी या संदर्भाने मीटिंग्स आमच्या होतात. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पाहिल्या जातात. मग ते किरकोळ म्हणजे अगदी शारीरिक अडचणी असतील किंवा कौटुंबिक काही त्यांचे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही पर्सनली मदत करत असतो. आणि ज्या वेळेला आम्हाला शक्य आहे किंवा ठीक आहे आपल्याला हा वेळ आपल्याला काढायचा आहे किंवा ही सुट्टी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे क्लिनिकतर्फे आमच्या काही ठराविक पिकनिक्स पण होत असतात, आम्ही लंच ऑर्गनाईज करतो, आम्ही डिनर ऑर्गनाईज करतो आणि सगळ्यांसोबत आम्ही हे सगळं एन्जॉय करतो. त्यामुळं मला असं वाटतं, रादर खात्री आहे की TATC किंवा आयुर्जेनिक्समध्ये काम करणारे जो काही महिला वर्ग आहे किंवा जे कर्मचारी आहेत ते खऱ्या अर्थाने सॅटिस्फाईड आहेत. कारण सगळ्याच गोष्टी आपण थायरॉइड क्लिनिकमध्ये ज्यावेळेला उपचार बघतो ना त्यावेळेला जसं आहार, औषध, पंचकर्म ह्या सगळ्यांचा विचार करतो किंवा इव्हन योग प्राणायामसुद्धा आपण त्याचा विचार करतो. मग होलिस्टिक अप्रोच जसा थायरॉइड क्लिनिकच्या ट्रीटमेंटमध्ये आहे ना तसाच होलिस्टिक अप्रोच हे आपल्या स्टाफच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आहे. नक्कीच. आता महत्त्वाचा प्रश्न, कारण एकीकडे कुटुंब सांभाळत आहे, 2 ऑर्गनायझेशन सांभाळत आहेत आणि या सगळ्यातनं स्वतःची डॉक्टरकी सांभाळत आहे. हे सगळं करत असताना स्वतःला वेळ देण्याचं, स्वतःचं मानसिक, शारीरिक आणि एकूणच वैद्यकीय जे रिलेशन सांभाळण्याची जी गोष्ट आहे त्याचं मॅनेजमेंट कसं असतं? अर्थात पूर्वी असं व्हायचं की क्लिनिक काही वेळेला संपायला 10:30-11 व्हायचे, पण नंतर असं लक्षात आलं की नाही, आपण कुठंतरी हे थांबवलं पाहिजे आणि आम्ही नंतर मग तर क्लिनिकचे टाईम थोडंसं कमी केलं आणि 9पर्यंत ठेवलं. त्यामुळं झालं काय की उरलेला जो वेळ आहे 9 नंतर घरी आल्यानंतर मग मुलांसाठी वेळ आहे, मग आपल्यासाठी वेळ आहे. मग त्यावेळेला म्हणजे हा ताणतणाव निश्चितपणे मी म्हटलं की हे खूप तणावाचं वातावरण असतं. म्हणजे जरी इथं बसायचं आहे तरी ज्यावेळेला समोर पेशंट बसतो आणि तो त्याची जी व्यथा सांगत असतो ना. आणखी एक सांगायचं आहे म्हणजे आयुर्वेद किंवा वैद्याला किंवा डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर डॉक्टरचं आयुष्य हे 50%नी कमी होतं असं आमच्या चरकसंहितेमध्येच सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर ज्यावेळेला तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीशी समरूप होता ना त्यावेळेला त्यांचे जे निगेटिव्हिटीज आहेत त्या तुमच्याकडे येतात आणि डॉक्टर हा द्विज मानला जातो. म्हणजे 2 वेळा जन्म घेतलेला, एक माणूस म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून. त्यामुळं ती जबाबदारी आणखी वाढते आणि तो ताणतणाव निश्चितपणे असतो. पण यासाठीच मग जो आपला योगासन आणि प्राणायामाचा जो पार्ट आहे तो तिथं फॉलो केला जातो. मग ते सूर्यनमस्कार, चालणं ह्या सगळ्या गोष्टी तिथं करून घेतल्या जातात किंवा केल्या जातात. म्हणजे राधा आम्ही दोघंही करतो. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग की जो खूप महिलांच्याकडून दुर्लक्षित होतो तो म्हणजे आहार. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अख्ख्या घराचा आहार किंवा डाएट पेलत असता, म्हणजे मी आज म्हणजे स्क्रीनवरती अगदी उघडपणे हा प्रश्न प्रत्येक स्त्रीला विचारते, इवन तो मला सुद्धा लागू आहे की घरातल्या व्यक्तीला म्हणजे ह्याला हे आवडतं, मुलाला हे आवडतं, मुलीला हे आवडतं, ही भाजी आवडते. एकीने उत्तर द्यावं की तुला स्वतःला कोणती भाजी आवडते. मी 100% सांगते की तिला ह्याचं उत्तर येणार नाही, कारण ती फक्त त्या बाकीच्यांचा विचार करत असते. तिथं ती स्वतःला हरवून जाते. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की तुम्ही हे करता अवश्य करा, पण तिथं स्वतःला कुठेही हरवू देऊ नका. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण स्त्री हा घराचा कणा आहे आणि जर
तुम्हीच जागेवर बसला किंवा तुम्हालाच काही त्रास झाला तर विचार करा ना, एक दिवस जर तुम्ही घराबाहेर असाल किंवा समजा आजारीच पडलाय, झोपू नये, तर घराची काय अवस्था होते. ही जी अवस्था आहे म्हणजे आपल्यावरती आपलं घर अवलंबून आहे, तर आपण तितकंच सक्षम असणं गरजेचं आहे. सरसलामत तो पगडी पचास असं जे म्हटलं जातं ना, ते अगदी सत्य. त्यामुळं एका बाजूला आहाराकडे लक्ष देणं, ताजं अन्न खाणं, शक्यतो 2 मिनिट्सचा जो प्रकार आहे ना, रेडी टू ईट, ह्या भानगडीत न पडता फ्रेश अन्न घेणं, फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न न खाणं किंवा पॅक्ड फूड जे असतात ते नाही खायचे. जे काही तुम्हाला करायचं आहे ते फ्रेशली बनवा, तेवढंच करा, तेवढंच खा, पण शिळं अन्न खाऊ नका. खूप जणींना असं असतं की घरात भात शिल्लक राहिला आहे किंवा पोळी शिल्लक राहिली, बरं सकाळचं संध्याकाळी खाताय हरकत नाही आहे, पण ज्यावेळेला तुम्ही ओव्हरनाईट फूड खाता ना, ते निश्चितपणे तुमच्या आरोग्याला त्रास देतं. म्हणजे तुम्ही ते 2 घास वाचवायला जाता, पण त्यानंतर तुमच्या शरीरावरती जर परिणाम झाला ना, तर त्याचे 2,000 किंवा कदाचित 20,000 तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला खर्च करावे लागतं. इट्स बेटर की तुम्ही जेवढं तुम्हाला गरजेचं आहे ना तेवढंच करा. 2 घास कमी पडले हरकत नाही, पडू देत, पण हे सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. तसंही आरोग्याच्या दृष्टीनं जर बघायचं झालं ना, तर आरोग्याच्या दृष्टीनं सकाळी हे राजासारखं जेवण जेवलं पाहिजे. म्हणजे सगळं व्यवस्थित सुग्र सगळं घ्या पंचपक्वान्न. रात्रीचं जेवण हे मात्र भिकाऱ्यासारखंच झालं पाहिजे, म्हणजे 2 घास कमीच खाल्ली पाहिजे, तर ते आरोग्यासाठी. हा सगळा प्रवास करत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर यापुढे आयुर्जेनिक्स आणि द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकला त्याच्यासाठी काय स्वप्न पाहिले पुढच्या काळात? मी मगाशी पण बोलले ना की आता द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक TATCचं हॉस्पिटल सुरू होतं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास फिजिओथेरपी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकोलॉजी म्हणजे स्किन आणि हेअर्सच्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात, स्पा किंवा पार्लर नव्हे बरं का, जे आरोग्याच्या समस्या असतात ना, म्हणजे ॲक्ने असतील किंवा ड्रायनेस ऑफ हेअर असेल, अशा ज्या ट्रीटमेंट्स ज्याच्यामध्ये लागतात त्या ट्रीटमेंट्स तिथं केल्या जातात. त्याच्याबरोबरीनं योगासन, प्राणायाम, गर्भसंस्कार आणि मेडिटेशन ह्याचे सुद्धा सेपरेटली ट्रेनिंग सेशन्स तुमचे घेतले जातात. रादर प्रत्येक पेशंटना आम्ही ते योगासन आणि प्राणायाम याचं मार्गदर्शन करतच असतो. त्याबरोबरीनं पंचकर्म सेटअप आहेत, 4 पंचकर्म सेटअप आपले तयार आहेत. जर एखादा पॅरालाइज्ड पेशंट आहे किंवा काही पेशंट्सना स्पेशल ट्रीटमेंटची गरज असते, अशांसाठी अगदी रूममध्ये सुद्धा आपली ट्रीटमेंटची सोय आहे. अशा सर्व पद्धतीनं आणि प्रत्येकाला हे कॅटेगराइज्ड ट्रीटमेंट्स आपण म्हणूयात. त्यामुळं जे अगदी ज्यांना परवडणारं नाही अशांसाठी सुद्धा मी मगाशीच उल्लेख केला की आपण OPDs ठेवतो. त्यामुळं सर्वांसाठी आयुर्वेद हा सर्वांसाठी आहे, अगदी तळातल्या लोकांपासून ते अगदी श्रीमंत माणसापर्यंत सगळ्यांसाठी आयुर्वेद हा पोचला पाहिजे. आणि TATCच्या माध्यमातून आम्ही आशा करतोय की आम्ही लवकरात लवकर अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत सुद्धा TATCला घेऊन जाऊ. हा दृढ विश्वास आहे. नवरात्रीच्या निमित्तानं डॉक्टर सुषमा पाटील यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली की प्रेरक फक्त बोलणं नसतं, ज्यावेळी तुमचं ते जगणं होतं तेव्हा त्या प्रेरक बोलण्याला खऱ्या अर्थानं एक यशस्वीतेचा मंत्र मिळतो. या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं, दुर्गोत्सवाच्या निमित्तानं आजचा हा संवाद अनेकांच्या आयुष्यात एक नवी वाट निर्माण करेल आणि ती वाट असेल स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा आणि स्वतःच्या दृढसंकल्पावर ठाम राहून पुढे ठामपणे पाऊल टाकण्याचा. सुषमा पाटील, आज तुम्ही इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन आणि संवाद साधलात. खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. आजच्या कार्यक्रमात, आजच्या दुर्गोत्सवात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.